आणि काठी धार घालून आक्रमक झालेले आहेत। एक फौजी शैलेश शेळके पैलवान, गाफील राहू नका पैलवान प्रकाश, कडेला गेल्यानंतर बॅरिकेड्स लोखंडी आहेत, तुम्ही शहाणे पैलवान आहात। इंजुरीची झळ किती मोठी तुम्हाला पोहोचू शकते हे तुमच्यासारख्या जाणकार पैलवानाला सांगायची नव्याने गरज नाही। आतमध्ये फार मोठा आकार आहे। असा पैलवान होताना 20-20 वर्ष आई वडिलांनी संघर्ष केलेला असतो आणि एखाद्या मैदानामधल्या दुखापतीनं अख्खं आयुष्य जर बर्बाद झालं तर संपूर्ण स्वप्न बर्बाद होत असतात। अजून खूप प्रयत्न चाललेले त्या दोघांचे महाराष्ट्र केसरीसाठी, हिंद केसरीसाठी ती किमिया। तुम्ही 2022चा अधिवेशन साताऱ्याचं पाहिलेलं आहे, त्यामध्ये या प्रकाश बरकरनं किती मोठा जलवा दाखवला होता। अशा प्रकारची कुस्ती गत वर्षी अक्षय शिंदे बरोबर घेतलेली होती आणि या वर्षी पैलवान शैलेश शेळके बरोबर घेतलेली आहे। माननीय श्री सुरेश गहांड शिल्पोर, माझ्या कॉमेंट्रीचं, माझ्या आवाजाचं कौतुक करून मी कुस्ती समालोचक धनंजय मधले पंढरपूर, माझ्या आवाजाचं कौतुक करून त्यांना काहीतरी आवडलं असेल म्हणून माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकलेली आहे। मला 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। माझी उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग केलेली आहे। पैलवान हर्षद सदगीर तयार होऊन आकडे द्यायचंय। पैलवान पृथ्वीराज पाटील यांनी पण तयार होऊन आकडे द्यायचंय। कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए, मेरी जिंदगी की आखिरी शाम हो जाए, तलाश करता हूँ वो हर एक पल मेरी जिंदगी हर किसी के काम आ जाए। आज मला नाशिक मध्ये मखमलाबाद मध्ये फार प्रेम मिळालं। इथली माणसं धन्य, इथली संस्कृती धन्य, हे शहर अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध शहर, जिथं एक पत्नी एक वचनी एक बाणी प्रभू रामचंद्राचा वावर व्हावा, तिथली माणसं आदर्श असणार हे सांगायची कोणाला नव्याने गरज नाही। अशी संस्कृती आपली, ज्याला स्त्री जातीतल्या आईचं महत्व कळलं ते माझी जाऊचे शिवबा झाले, हिंदी स्वराज निर्माण केलं, रयतेचं राज निर्माण केलं। ज्याला स्त्री जातीतल्या पत्नीचं महत्व कळलं तो सीता मातेचा प्रभू रामचंद्र झाला। एक पत्नी एक वचनी एक बाणी कसं राहावा हे आदर्श संस्कृती भारतीय संस्कृतीला घालून दिली। ज्याला स्त्री जातीतल्या मैत्रिणीचं महत्व कळलं तो राधेचा श्याम झाला। ज्याला स्त्री जातीतल्या बहिणीचं महत्व कळलं तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला। अशी संस्कृती आपल्या महाराष्ट्राची आणि या महाराष्ट्रामध्ये खेडोपाडी चालला की कुस्ती। जंगल में बहुत से पेड़ लेके आया लेकिन जन्नत वैसा नहीं, और दुनिया में बहुत से खेल देखे हैं लेकिन कुस्ती जैसा नहीं। शैलेश वारंवार आक्रमक, विश्वनाथ काकर फॅमिली, मखमलाबादची आदर्श फॅमिली, साहेबराव विश्वनाथ काकर, बाळाप्पाचे थोरले बंधू यांच्यातर्फे मला कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस। बंधू प्रेम असल्यानंतर काय होऊ शकतं हे आपण रामायणामध्ये पाहिलेलं। 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू, 80,000 बायकां सोन्याची लंका भावाभावाच्या प्रेमापुढे हरली होती। बाळाप्पा भावाभावाचं प्रेम असल्यानंतर काय होऊ शकतं ते आपण पाहिलं। रावणानं पराजयाची कारण मीमांसा सांगितली काय, हे प्रभू रामचंद्र 33 कोटी देव माझ्या कैदेमध्ये आहेत, माझ्याकडे सोन्याची लंका कुंभकर्णासारखा भाव आहे, विभीषणासारखा भाव आहे, तरी सुद्धा मी हरलो। कारण का तुमच्या सोबत तुमचा सावत्र भाऊ लक्ष्मण होता आणि माझ्या सोबत माझा सक्का भाऊ विभीषण नव्हता, म्हणून मी हरलो। हलक्या काळजाची माणसं आता जावा, कुस्तीच बघा। प्रकाश विरुद्ध शैलेश,
मित्रासारखं जीवन जगावं. पंच सांगतात पंच हा परमेश्वर असतो. पंचाला आपला प्रकार कोणी नसतो. देवाच्या ठिकाणी पंचायत वळवाप्पा सारखा एक लढवय्या पैलवानामध्ये त्यांना कुस्तीचे कळताय. त्यांचा गुरु भारतातला फार मोठा पैलवान रुस्तमे हिंद महान भारत केसरी दादूमामा चौगुलेंचे ते पट्टी आहेत. मोतीबाग तालमीमध्ये कुस्ती पंढरीमध्ये त्यांनी घाम गाळलेला असा पंच देतात. त्यांना आपण शिकवणं म्हणजे आजीला नातवानं शिकवल्यासारखं आहे. आखाड्याच्या मधोमध दोन्ही पैलवान कुस्ती करावी करायला लोखंडी बॅरिगेड्स आहेत. सीझनची सांगता होते. डिसेंबरला महाराष्ट्र केसरी अधिवेशन होतं. जानेवारी पासून अनेक ठिकाणी महाराष्ट्रात मैदान पार पडतात. गुढी पाडवा होतो. 3 महिने सातत्यानं मैदान असतात. आणि आता फक्त पावसाळा सोडला तर सीझन आणि हाफ सीझन असं काही राहिलेलंच नाही. अनेक थोर मोठी माणसं कुस्ती क्षेत्रात निगडीत जीवन जगतात आणि म्हणून कुस्ती टिकलेल्या ज्या कुस्तीला राजश्री शाहू महाराजांनी राजश्रय दिला त्या राजश्री शाहू महाराजांच्या कुस्तीला लोकाश्रयावर आज टिकवण्याचं काम केलेलं आहे लोकप्रतिनिधींनी. आज माननीय श्री ॲडव्होकेट राहुल भाऊ उत्तमराव डिकले साहेब यांनी फार मोठा पराक्रम केलेला आहे. वळप्पा कागरे यांच्या साथीनं त्या जिवलग मित्रांनी फार मोठा कुस्तीचा कार्यक्रम घेऊन इतिहास रचलेला आहे. कडेला बसलेले हलगी बाजार जपून बसा. हलगीवाले हो जपून बसा. दोघांचा मिळून 220 किलो बोजी आहे. हलगीवाले हो अंगावर जर कुस्ती पडली खाली चपातीच. खाली बसा. कॉमेंट्री बॉक्स पासून कुस्ती दिसत नाही. खाली बसा नाही तर दुसरी जागा निवडा. बसा खाली. ऐशी जगभर माहिती कोई ना काही ओठ 10 वेळा सांगितलं तर कळत नाही तुम्हाला. परत आणि याकडे झाला आला 2022 चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील एक फौजी. बस करा की टाळ्या. वाटत नाही का असले एखाद्या घरात असावं. कशा आहेत मांड्या. ह्याच्या एवढ्या मांड्या त्याच्या तेवढ्या मांड्या. आपल्या पोराच्या मांड्या कुळवाच्या दांड्या. होता का चेन्नईचं फॅन पण मुंबईचं होत आहे. लक्ष्मण सावजी साहेब हजर झालेले आहेत. त्याचं स्वागत आहे. हा सावजी साहेब काय मैदान तापलंय. काय झाले. काय डोंगर. काय मैदान. राहुल भाऊ एकदम ओके. नुसतं हसून जायचं नाही. घरात एक तयार करायचा. मनोरंजनासाठी कार्यक्रम घेतले नाही. मनोरंजनाचे कार्यक्रम वेगळे आहेत. सावजी साहेबांच्या शुभ हस्ते आजच्या मैदानामध्ये नंबर 2 ची कुस्ती लागल पृथ्वीराज आलेला. या जिल्ह्याचा मानबिंदू पैलवान हर्षवर्धन सदगीर. कम हियर. वेलकम. या दोघांच्याही धमाकाचा अंदाज अख्ख्या महाराष्ट्राला होता. शैलेशचे आलेला नाही आणि प्रकाशचे आलेला नाही. स्पीकर ऑपरेटर एका कॉर्डलेस माईकची व्यवस्था करा.
पंचवटी नगरपालिका यांचं इथं मैदानासाठी आगमन झालेलं आहे. कुस्ती कधी झाली पाहिजे आमदार साहेबांकडे सूचना आल्या. शैलेश आणि प्रकाश किसी का इंतजार नहीं करता वो चलता ही रहता. रणसिंग वाले हॅलो कुस्ती करा आणि आले या नाशिक जिल्ह्याचा अखंड हिंदुस्थानभर नाव करणारा पैलवान हर्षवर्धन सरगीर आखाड्यामध्ये नाशिक महापालिकेचा ब्रँड नाशिक जिल्ह्याचा लाडका पैलवान हर्षवर्धन सरगीर मैदानात आला. खाली बस रे, खाली बस रे लाडो, खाली बस, बस रे खाली, खाली बसा, खाली बसा. अरे बाप्पा यासाठी केला होता टहास. कुस्ती निकाली झाली पाहिजे बाप्पा. भाऊंकडनं सूचना आली आहे, दोघांना समजल्या. चला शैलेश शेळके, प्रकाश बनकर. याच लाल मातीत अनगड शिलेदार अनगड हिरे मिळाले तर छत्रपती शिवाजी महाराजांना. याच लाल मातीतनं स्वराज हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालं होतं छत्रपती शिवरायांचा. हीच ती माती. माता आणि माती विलांटीचा फरक आहे. जिच्या पोटी जन्म होतो ती माता, जिच्या मना विलीन होतो ती माती आहे. खाली आहे खुर्च्यांवरनं. वक्त किसी का इंतजार नहीं करता पहलवान, वो चलता ही रहता. हर्षवर्धन सरगीर विरुद्ध पृथ्वीराज पाटील, दोन महाराष्ट्र केसरीचे ठाणेवाग समोरासमोर येतात. एक 2019चा महाराष्ट्र केसरी आहे तर दुसरा 2022चा महाराष्ट्र केसरी. अशी कुस्ती थोड्याच वेळात आपल्या समोर येते. चणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान. मन मेंदू मनगट याचा त्रिवेणी संघ म्हणजे पैलवान. काय निकाल आहे, काय निर्णय. पुन्हा कुस्ती खरी समोरासमोर. प्रकाशजी बनकर पंचांचा निर्णय अंतिम असेल. कुस्ती करा, कुस्ती करा प्रकाश. करा कुस्ती करा. प्रत्येकाच्या मनामध्ये कुस्ती भरलेली आहे. प्रल्हाद गीते साहेब मनमाड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी खास करून मैदानासाठी वेळ दिलेली आहे. किमती मसरूचे पीआय साखरे साहेब हेही बराच वेळापासून उपस्थित आहे, त्यांचंही धन्यवाद. साखरे साहेब मसरूळ पोलीस स्टेशनचे पीआय. साखरे साहेबांचं कौतुक आहे. सोलापूर जिल्ह्याला एसपी आमच्या होऊन गेले स्वर्गीय अशोक कामटे साहेब. 2008ला केंद्राचे तत्कालीन ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मैदान होतं. समाधान घोडकेची नितीन कोदाची कुस्ती घेतली होती आणि कामटे साहेब तिथे एसपी होते. कामटे साहेब एक उत्कृष्ट बॉडी बिल्डर होते, उत्कृष्ट थाळीफेकपटू होते. एखाद्या पैलवाननं सर्टिफिकेट मिळवलं असेल, एखाद्या पैलवाननं जर 12 मीटर गोळा टाकला, भाला उत्कृष्ट टाकला, थेट पोलीस खात्यामध्ये विना लेखीचं कार्यरत करून घ्यायचे. पुढे 26 अक्काचा भ्याडाला मुंबईवरती झाला आणि त्यामध्ये कसाबला कंठस्नान घालण्याचं काम कोणी केलं? हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोकरावजी कामटे साहेब
उन्नी कृष्णन, राहुल शिंदे, तुकाराम ओबळे, महाराष्ट्राचं नैसर्गिक बंदर मुंबई वाचवण्याचं काम केलं. नरिमन पॉइंट, ओबेरॉय हॉटेल, हॉटेल ताज, गेट ऑफ इंडिया अशा ठिकाणी कसाब घुसला होता आणि त्याला त्या कुरकर्म्याला कंठस्नान घालण्याचं काम केलं. या दबंग अधिकाऱ्यांनी साखरे साहेबांना पाहिलं आणि अशा दबंग अधिकाऱ्यांची आठवण झाली. ए मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे भारत मातेचा जय सर्वांनी करा या अधिकाऱ्यांच्यासाठी. 1 लाख रुपये. माता की जय, भारत माता की जय. 1 लाख रुपये आणि स्प्लेंडर मोटारसायकल असं चालू कुस्तीचं बक्षीस आहे. कुस्ती करा पहलवान, वक्त किसी का इंतजार नहीं करता, वो चलता ही रहता. भविष्य काल एक कल्पना होती है, सिर्फ वर्तमान अपना होता. कुस्ती निकाली झाली पाहिजे. 2 चणाक्ष सरपंच आहेत तिथं. एक प्रवीण पाळदे, दुसरे वाळूप्पा काकर. शबास शबास आद्याक शबास. गाडीवरून हे मोटरसायकलवरनं बाजूला वा जरा. आणि पुढची कुस्ती 2 महाराष्ट्र केसरी. बापू कहानाळ, श्रीश बापू कहानाळ इथं हजर आहेत, त्याचं स्वागत आहे. आजच्या मैदानामधले दोन्ही पैलवान नंबर 2 च्या आखाड्यात येऊन थांबलेले आहेत. बाळूप्पा कुस्तीला वेळ द्या. 11:15 वाजले. हर्षवर्धन सदगीर आणि चालू वर्षीचा शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी. महाराष्ट्र शासनाकडनं क्रीडा क्षेत्रातनं जो पुरस्कार दिला जातो उत्कृष्ट कामगिरी बद्दल, तो शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी हर्षवर्धन सदगीर आपल्या नाशिक जिल्ह्याचा लाडका पैलवान, ज्यानं पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली असा हर्षवर्धन. अनेक जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये इथं अजून महाराष्ट्र केसरीची गदाच मिळालेली नाही. 46 महाराष्ट्र केसरी, त्यातले 5 डबल महाराष्ट्र केसरी आणि 2 ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत. 1961 पहिला महाराष्ट्र केसरी दिनकर दहेरी, 1962 भगवान मोरे, 1963 साताऱ्याचं अधिवेशन आणण्यात झालं. खेडकर 64 आणि 65 गणपत खेडकर, 66 दीनानाथ सिंह, 67 आणि 68 चंबा मुतनार, 69 हरिचंद्र बिराजा, 70 आणि 71 धनुमा चौगुले, 72 आणि 73 लक्ष्मण वडार, 74 युवराज पाटील, 75 रघुनाथ पवार, 76 हिरामन मालकर, 77 चाळीसगाव अधिवेशन आणण्यात झालं. 78 अप्पा कदम, 79 शिवाजी पाचपुते, 80 इस्माईल शेख, 81 बापू लोखंडे, 82 संभाजी पाटील आसगावकर, 83 सरदार कुशल, 84 नामदेव मुळे, 85 विष्णू जोशीरकर, 86 गुलाब बडे, 87 तानाजी बनकर, त्यांचा पुतणी आतमध्ये लढतोय. 88 रावसाहेब मगर, 89 90 आणि 91 आणि झालं. 92 अप्पाला शेख, 93 उदयराज यादव, 94 संजय पाटील स्वर्गीय शाहपुरी तालीम, 95 शिवाजी केकाल, 96 आणि झालं. 97 अशोक शिर्के, 98 गोरख सरक, 99 धनंजय फडतरे यांचा पुतण्या इथं अमोल फडतरे, 2000 विनोद चौगुले, 2001 राहुल काळभोर, 2 मुन्नालाल शेख, 3 दत्ता गायकवाड, 4 चंद्रा सिमगिरे, 5 सय्यद चाऊस, 6 अमोल मुत्रे, 7 आणि 8 चंद्रहार पाटील, 9 विक्की बनकर, 10 समाधान घोडके, 11 12 आणि 13 नरसिंह यादव, 14 15 आणि 16 विजय चौधरी, 17 अभित खटके, 18 बालाराव पिष्टेक, 9 हर्षवर्धन सदगीर. टाळ्या करा सदगीर पैलवानसाठी.
20 आणि 21 कोरोनामुळे स्पर्धा झालेल्या आहेत. 22चा पृथ्वीराज पाटील आतमध्ये टाळ्या करा त्या पैलवानसाठी आणि 23चा शिवराज नागसे. बोला चला पृथ्वीराज पाटील आणि सदगी या कुस्तीचा निर्णय काय झाला? निकाली घ्यायची ती जरा वेळाने. चला पाहुणे चला. लक्ष्मण सौजी साहेब, मसरूळ पोलीस स्टेशनचे साखरे साहेब,